आज सकाळी नेमकी मेकअप करत असतानाच नळाला पाणी आलं. आधी ते एवढं जीवर आलं ना जाऊच वाटाना, पण नंतर परत म्हणलं चाला भाऊ तसंही मेकअप करून आपण काय भारी दिसणार नाही, पण जर पाणीच भरलं नाही तर 4 दिवस आंघोळ करता येणार नाही. त्यात ते पाणी भरायला गेलं, ते पाणी एवढं पिवळं एवढं तर मला हळद लावली. तेव्हा सुद्धा मी पिवळी दिसत नव्हते, कारण मला हळदच 2-3 बोटं लावली होती फक्त. नगरपालिकावाले ना त्या टाकीत काय हळद टाकून दिली काय माहिती. त्या पावसानं एवढं सळवलं ना, कालच्या धरून आबट येईल. मी सारखे ते कपडे बाहेर नेऊ वाटा की ते सारखे मध्ये घेऊन येते, आणि आजचे कपडे तर अजून मशीन मध्येच पडेल. त्या कपड्याच्या नशिबात का काही सुकायचं लिवेल नाही काय माहिती. कालच्याच कपड्याचं एवढं गंज पडेल, तेव्हा आजचे कपडे कुठे वाळत घालव ते कळणार. खूप दिवसापासून बेबी कॅरियर येऊन पडेल, पण ते लावायचं कसं तेच कळणार मला. पण आज म्हणलं चालेल हिंमत करून आपण लावूच म्हणलं. त्यात एवढं उलटं सुलटं होतं, काय कसं करावं काहीच कळत नव्हतं. इकडून बेल्ट लावलं की तिकडून निष्ठून जायचं, तिकडून लावलं की इकडून निष्ठून जायचं. मी नेमकी 15-20 मिनिटं प्रयत्न केला ते लावायचा, पण ते काही मला लावता येईना. त्याची काही इच्छा वाटत नाही वाटतं माझं म्हणून त्याच्यात बसून जग पाहावं म्हणून. आणि जर त्याला लावायला एवढे झंझट आहे तर म्हणलं दरवेळेस कोणावर ताण करून घेईल. चांगला कंपनीवाल्याला फायदा झाला असता आमच्याकडून, पण त्याला लावता मला एवढं वैताग आला ना, आता म्हणलं डायरेक्ट रिटर्नच करून टाकू. आणि तसंही पण म्हणलं समोर सांभाळायला तर हायच आपल्या की एक माणूस, मग उगाच कशाला याच्यामध्ये पैसा अटकवायचा. पाहिलं ना किती काळजी आहे मला संसाराची.